मंडळी, हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. हिंदी आमची लाडकी बहीण आहे असं विधान काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलं होतं. तर घाटकोपरची भाषा गुजराती आहे, मुंबईत येणाऱ्या माणसानं मराठी शिकलीच पाहिजे असं नाही, असं विधान संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशींनी केलं. काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली, पण मला सांगा, ते काय खोटं बोलले हो? चुकून बोलले असतील कदाचित, पण खरंच बोलले ना. आज मुंबई ठाणे या परिसरात मराठीची काय अवस्था आहे? मुंबईत एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मराठी बोलणाऱ्यांचं प्रमाण किती आहे? फक्त 35 ते 36%. त्यातल्याही अनेक घरात पुढची पिढी मराठी बोलणं डाऊन मार्केट समजते. मीरा भाईंदर या ठिकाणी 82% लोक हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे आपल्या मराठी नेत्यांना तिथं हिंदीत बोलल्याशिवाय 4 मतं मिळत नाहीत, हे वास्तव आपण नाकारणार आहोत का? मला सुरेश भटांचं खरंच कौतुक वाटतं. किती द्रष्टे होते हो. काही दशका आधी ते लिहून ठेवलं त्यांनी, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी. मी त्यांची माफी मागून नवी सुचलेली ओळ तुम्हाला सांगतो. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, पाहुण्यांचीच भाषा शिकतो मराठी. हे असं सुचण्याचं कारण आहे माझ्या हातातली ही 2 पानं, ज्या शैक्षणिक धोरणाचा सरकारी आदेश आहे. या आदेशाच्या नुसार हिंदी भाषा पहिलीपासून 3री भाषा म्हणून शिकवली जाणार आहे. सक्ती नाहीये, 3ऱ्या भाषेला अनेक पर्याय आहेत, पण नियम असे आहेत की शिकल्याशिवाय पर्याय नाही. विरोधक म्हणतायत हा हिंदी सक्तीचा गनिमी काबा आहे सरकारचा. त्याला जे राज ठाकरे विरोध करतायत त्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकली. त्यांच्या शाळेत मराठी तरी शिकवलं जात होतं का नाही माहीत नाही. दुसरे ठाकरे अर्थात आदित्य ठाकरे, तेही बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकले. त्यांनी मुंबईतल्या अनेक मराठी शाळा इंग्रजी करण्याचा भीमपराक्रम केला. त्यातून मराठी शाळांचं वाटोळं झाल्याचं खुद्द शिक्षण तज्ज्ञ म्हणतात. बाकी राज्यातल्या बहुतांशी नेत्यांची मुलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकली, मोठी झाली. मराठी आडनाव आहे म्हणून ते मराठी आहेत, एवढंच मराठी जनांचं भाग्य आहे. नेते मंडळी, त्यांचे कार्यकर्ते आता मराठी शाळा काढत नाही, ते पण डाऊन मार्केट झाले. CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळा काढतात. त्या CBSE आणि ICSE बोर्डाच्या नेत्यांच्या शाळांमध्ये मराठी भाषा कितवी भाषा म्हणून शिकवली जाते, हा या महाराष्ट्रातला संशोधनाचा विषय आहे. ते एकदा तपासायला हवं. मराठी घरात मुलांच्या बोबड्या इंग्रजी बोलाचं पालकांना केवढं कौतुक वाटतं. मराठीची अवस्था तिकडे भाजपला कुठल्याही परिस्थितीत हिंदी भाषेनं देश जोडायचा. अशा प्रकारे हिंदी आणि इंग्रजी मराठीच्या बोकांडी बसली आहे. तरी मराठीच्या नावानं राजकारण सुरू आहे, कारण मतं देणाऱ्यांच्या घरात अजून तरी मराठी जिवंत आहे. थोडी बहुत अस्मिता आहे, तिची थोडी चिंता आणि थोडं चिंतन करूया म्हणून आज चर्चेला मुद्दा घेतलाय, आपल्या मराठीचं कसं होणार. हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे. ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे. तुम्ही आमच्या राज्यावरती 3री भाषा लादण्याचा का प्रयत्न करताय? हिंदीच्या मुद्द्यावरून राज पुन्हा आक्रमक. मराठी साहित्य संपवून टाकतील, मराठी सगळ्याच गोष्टी संपवून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरवंट्याखाली अख्खा महाराष्ट्र वरडला जाईल. ठाकरेंचं सरकारला खुला आव्हान. शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू. हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत ना, आव्हान म्हणून घ्यावं. पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही. ठाकरेंकडून भाषेचं राजकारण हे हा विषय लादला गेला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो, भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही. भाजपचा ठाकरेंवर निशाणा. सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाहीये. राज्याच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांमधील मुलांना पहिलीपासून 3 भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आलंय. यापूर्वी हिंदी ही भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आलं होतं. त्यावरून मोठा वादंग पेटला. आता नव्यानं निघालेल्या अधिसूचनेनंतर राज ठाकरेंनी सरकारला खुलं आव्हान देत हिंदी भाषेला विरोध दर्शवला. तुम्ही हे का लादतात आणि कशासाठी लादतात, मागचं काय कारण आहे? मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार म्हणून सरकारला ही गोष्ट विचारली पाहिजे. उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार, कळलं का? आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला. आजच ठेचायला पाहिजे. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा
हिंदी शिकवण्याला विरोध केला असून भाजपच्या राजकारणाचा हा भाग असल्याचं म्हटलंय. आम्ही पार्लमेंटला जाऊन याच्यावरती मोदींना प्रश्न विचारतो. आमच्याकडे ते आयुध आहेत, आमचे खासदार आहेत आणि आमच्यासह इतर अनेक खासदार पश्चिम बंगालचे असतील किंवा महाराष्ट्राचे असतील किंवा गुजरातचे खासदार सुद्धा आमच्यावर येतील या विषयावर. आम्ही त्याच्यावरती चर्चा करू. शैक्षणिक धोरण जे ठरवलं जात आहे राष्ट्रीय, हे भारतीय जनता पक्ष त्यांच्या राजकीय सोयीसाठी ठरवतो. हिंदी भाषा आम्हाला येते, उत्तम प्रकारे येते, आम्हाला शिकवण्याची गरजच नाही. विरोधकांचे हे आरोप मात्र मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावले. मुलांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यासंदर्भात सक्ती करण्यात आलेली नाही. आता हिंदी भाषेला इतर भाषेचे पर्याय देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. त्याकरता 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल. ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल. त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे. राज्य सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्र स्वीकारलंय. त्यानुसार पहिलीपासून मातृभाषा अनिवार्य असेल, दुसरी भाषा इंग्रजी असेल, तिसरी भाषा कोणतीही एक भारतीय भाषा असेल. यात हिंदीची सक्ती असणार नाही. 20 विद्यार्थी असतील तर स्वतंत्र शिक्षक उपलब्ध केला जाईल. ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण दिलं जाईल. हिंदी भाषेची सक्ती केलेली नसतानाही राज ठाकरेंनी हिंदी विरोध केल्यानं भाजपनं त्यांना टार्गेट केलंय. राज ठाकरे भाषेचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय. हिंदी भाषेला इतर भाषांचा पर्याय दिला गेला असला तरीही मागच्या दारानं हिंदी सक्तीच मानली जातीये. त्यामुळे विरोधाचे सूर उमटले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हिंदी भाषेचा मुद्दा राजकीय दृष्ट्या सुद्धा तापवला जाऊ शकतो. पण शेवटी पालक काय भूमिका घेतात हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हिंदी भाषेविषयीच्या शालेय शिक्षण विभागाच्या नव्या आदेशानं पुन्हा वाद निर्माण झाला. इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत हिंदीची सक्ती नसली तरी तिसऱ्या भाषेच्या रूपात हिंदी शिकवली जाणार आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागानं नव्या शासकीय निर्णयाच्या माध्यमातून हा आदेश काढला. त्यामुळे तिसरी भाषा हिंदी राहणार असून राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात शिक्षक तसंच सामाजिक क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. खरं तर सरकारला ना अशा खूप वाईट सवयी लागल्यात. हायफाय केबिनच्या आतमध्ये बसायचा आणि स्वतःच्या वयाचा विचार करून निर्णय घ्यायचा. इंग्रजी सक्ती विषयात मात्र कोणच बोलत नाही आणि आपल्या देशाची जी भाषा आहे हिंदी मात्र लोकांचा विरोध आहे. मग मराठी मागे पडणार तर मराठी माणसं ऐकणार का राज्यस्तरावरची? नाही ऐकणार. राजसाहेब ठाकरे करतात ते मग बरोबर करतात असं हिशोबाने बघायला गेले तर. मग मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1लीपासून हिंदी भाषा शिकवली जाणार आहे. तसा आदेश राज्य सरकारनं काढलाय. पण यावरनं एकीकडे राजकारण रंगलेलं असताना दुसरीकडे पालकही बोलते झालाय. आज जर मुलांचा विचार केला तर मुलांना कुठलीही एक भाषा ही चांगल्या प्रकारे येत नाहीये. मुलांना ना मराठी व्यवस्थित बोलता येतं ना मुलांना इंग्रजी व्यवस्थित बोलता येतं. ह्या 2 गोष्टी असताना फक्त तिसऱ्या एका भाषेचा कंपल्शन करायचं आणि कुठेतरी या सगळ्याचं प्रेशर मुलांवरती नक्की किती प्रमाणात पडतंय त्याचा खरं सरकार विचारच करत नाही. नुसतं सायकोलॉजी म्हणतंय पण खऱ्या अर्थाने आता सध्या सरकारला ना सायकोलॉजी शिकण्याची गरज आलेली आहे. हिंदी ही सक्ती करण्याचा त्याचं राज्य सरकार प्रयत्न करत आहे. हे त्यांच्या राजकारणाचा भाग असू शकतो. पण त्यांचं राजकारण त्यांनी आमच्या मुलांवर थोपवून आमच्या मुलांच्या जे मानसिकता आहे शिक्षण घेण्याची, ती शिक्षण घेण्याच्या मानसिकतेवर त्या गोष्टीचा आघात होतोय असं मला पर्सनली वाटतंय. मला एक पालक म्हणून एक प्रश्न पडलेला आहे की इंग्रजी सक्ती विषयात मात्र कोणच बोलत नाही आणि आपल्या देशाची जी भाषा आहे हिंदी मात्र लोकांचा विरोध आहे. मग त्या विरोधाला नेमका त्यांचा वैचारिक त्यांचा पाठीमाग कोणती भावना आहे? राज्य सरकारनं हिंदी भाषेबद्दल नव्यानं जारी केलेल्या GR मुळे या वादाला तोंड फुटलंय. हिंदीबद्दलची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केली होती. पण आता पुन्हा तोच निर्णय नव्या शब्दात प्रसिद्ध झालाय. राज्य सरकारच्या नव्या GR मध्ये केवळ अनिवार्य हा शब्द वगळण्यात आलेला असून हिंदी भाषा
ती सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल असं लिहिण्यात आलंय. त्याशिवाय एका वर्गात कमीत कमी 20 विद्यार्थ्यांची इच्छा असल्यावरतीच इतर भाषा शिकता येतील असंही नमूद आहे. म्हणजे 20 विद्यार्थी नसतील तर शाळेला तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवावी लागेल. म्हणजे आडमार्गानं का होईना पण राज्य सरकारनं हिंदीची सक्ती लादलेली आहे. आणि याबद्दल शिक्षण मंत्र्यांनी काय स्पष्टीकरण दिलं ते आपण पाहूया. विद्यार्थ्यांना सोयीचं आणि विद्यार्थ्यांना उद्याला मेरिटमध्ये येण्याच्यासाठी जास्तीत जास्त सपोर्ट कुठे होईल तर देवनागरी लिपी असेल, एक दैनंदिन जीवनामध्ये कुठे संवाद साधताना किंबहुना आपण मीडियामध्ये पण आपण पाहतो तर त्यातल्या त्यात हिंदी भाषेचा जास्ती वापर असतो. सरकारच्या निर्णयामुळे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले. पहिलीतल्या मुलांना तिसरी भाषा शिकण्याची सक्ती करणं योग्य आहे का? त्यांच्यावरच्या अभ्यासाचा ताण यामुळे वाढणार नाही का? असे बरेच प्रश्न निर्माण झालेले असून शिक्षण तज्ज्ञांनी सुद्धा या निर्णयावरती काहीशी टीका केली आहे. हा महाराष्ट्र विरोधी शासन निर्णय आहे. लहान मुलांच्या वयाचा विचार करता त्यांच्या मानसिकतेवर परिणाम करणारा हा शासन निर्णय आहे. खरं तर IS लॉबी कशा पद्धतीने विचार करते याचा विचार करण्याची गरज आज महाराष्ट्राला भासत आहे की हा राजकीय अजेंडा आहे जो विद्यार्थ्याच्या माध्यमातून राबवला जातोय याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. शिक्षण तज्ज्ञ असतील, भाषा तज्ज्ञ असतील किंवा शिक्षणात काम करणारे लोक असतील यांच्यासोबत चर्चा न करता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हिंदी सक्तीबद्दल कडाडून विरोध झाल्यावर सरकारनं त्याबद्दल स्थगिती आणली. मात्र आता नव्या निर्णयात पुन्हा एकदा आडवाटेनं का होईना पण हिंदी सक्ती लागू झाल्यानं त्याचे पडसाद उमटू लागलेत. सरकारनं केलेल्या धूळफेकीनंतर वादाचं वावटळ उठणार हे मात्र नक्की आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.